नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माय PCMC. मी आहे तुमची अँकर विनया. आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक 2026 अंतर्गत प्रभाग क्रमांक 14 मधील अत्यंत रोमांचक राजकीय लढत. थोडा इतिहास पाहिला तर 2017च्या निवडणुकीत या प्रभागात भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र 2026 मध्ये भाजपनं या प्रभागात 4ही जागा जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे. त्यातच माजी नगरसेवकांची प्रतिष्ठा, घराघरातील राजकारण आणि पक्षांतर यामुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरतीये. या प्रभागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांची सून ऐश्वर्या बाबर यांनी निवडणुकीपूर्वी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करत उमेदवारी घेतली आहे. या एका निर्णयामुळे संपूर्ण प्रभागातील राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत. सुरुवात करूया अ जागेपासून. अ जागेसाठी काँग्रेसकडून विशाल बाळासाहेब काळभोर, भाजपकडून कैलास गणपत कुटे, उबाठा शिवसेनेकडून निखिल उमाकांत भापकर तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून माजी नगरसेवक मारुती साहेबराव भापकर मैदानामध्ये आहेत. या जागेवर अनुभव, स्थानिक पकड आणि पक्षांतर यांचा थेट संघर्ष पाहायला मिळतोय. याशिवाय अपक्ष उमेदवार मोहम्मद लोहित शेख मतविभाजन वाढवू शकतात. ब जागेवर सत्ता संघर्ष अधिकच तीव्र झालेला दिसतोय. इथं राष्ट्रवादीकडून वैशाली जालिंदर काळभोर, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मिनल विशाल यादव, मनसेकडून आदिती विष्णू चावरिया, शिवसेनेकडून मनीषा चंद्रकांत शिंदे आणि अपक्ष उमेदवार मैदानामध्ये आहेत. 2 माजी नगरसेविका आणि पक्षांतराचा थेट सामना ही जागा अत्यंत निर्णायक बनवतीये. क जागेवरही लढत टोकाची आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका दीपा महेश काटे, उबाठा शिवसेनेकडून योगिता कांबळे, भाजपकडून ऐश्वर्या बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरुणा लंगोटे आणि अपक्ष उमेदवार यांच्यात चुरस आहे. ऐश्वर्या बाबर यांच्या पक्षांतरामुळे भाजपला या जागेवर निश्चितच रणनीतिक फायदा झाल्याचं चित्र दिसतंय. ड जागेवर माजी नगरसेवकांची प्रतिष्ठा, अनुभव आणि पक्षांतर यांचा थेट परिणाम दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रमोद कुटे, भाजपकडून माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, काँग्रेसकडून मकरध्वज यादव आणि अपक्ष उमेदवार मैदानामध्ये आहेत. त्यामुळे मतदारांसमोर स्पष्ट पण कठीण निर्णय उभा ठाकलेला आहे. एकूणच प्रभाग क्रमांक 14 मध्ये मागील निवडणुकीत शून्य असलेला भाजप यावेळी 4ही जागांसाठी आक्रमक झालाय. माजी नगरसेवकांचं पक्षांतर, घरगुती राजकारण आणि महिला उमेदवारांची प्रभावी उपस्थिती आणि अपक्षांची वाढती संख्या यामुळे हा प्रभाग अत्यंत चुरशीचा आणि अनिश्चित बनलेला आहे. अनुभव जिंकणार की नव्या समीकरणांचा प्रभाव दिसणार, पक्ष महत्त्वाचा ठरणार की व्यक्ती, हे सगळं ठरणार आहे निकालाच्या दिवशी. मी आहे विनया, माय PCMC साठी प्रभाग क्रमांक 14 मधून.